नमस्कार. मी विष्णू भक्त रोहित जितकर. श्री हरींच्या चरणी कोटी कोटी वंदन. विश्वरूपी विराट चैतन्यमय साक्षात परब्रह्म श्री विष्णूंच्या दिव्य सहस्त्रनामांपैकी आज आपण प्रथम नाममाला सादर करतो. ही नाममाला म्हणजे केवळ शब्दांची रचना नव्हे, तर परमेश्वराच्या अनंत गुणांचा अमृतमय स्तोत्र आहे. चला या भक्तिरसात न्हालेले हे पवित्र श्लोक ऐकूया. विश्वं विष्णुरवषट्कारो भूतभव्यभवत्प्रभो भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावन. अर्थ: विश्वम, ज्याच्या देहातच हे विश्व व्यापून आहे तोच विश्व. सर्व आकारांच्या, सर्व रंगाच्या, सर्व स्पंदनांचा एकमेव मूळ स्वरूप तोच विष्णू. तोच विराट पुरुष, सृष्टीचं सजीव स्वरूप. विष्णू विवेष्टी व्यापनोती इथे विष्णू, जो सूक्ष्मातिसूक्ष्म अणुरेणूतही भिनलेला आहे, जो काळाच्या पल्याड व अज्ञेयाच्या पार गेलेला आहे, तोच परमव्यापक सर्वांतर्यामी विष्णू. वषट्कार, वेदमंत्रात यज्ञातील आहुतीच्या क्षणी उच्चारले जाणारे वषट हे शब्दप्रमाण. भगवंत स्वतःच यज्ञरूप आहेत. तोच यज्ञ, तोच यजमान आणि तोच यज्ञफल. उपनिषद साक्षी देतात, यज्ञो वै विष्णु, यज्ञ हाच विष्णू आहे. भूतभव्य भवत्प्रभो, जो भूतकाळाचे धागे विणतो, जो भविष्यातील शक्यता घडवतो आणि वर्तमानातील प्रत्येक क्षणाचे केंद्रबिंदू बनतो, तोच काळाचा अधिपती त्रिकालज्ञ प्रभू. भूतकृत, ज्याच्या कृपेने वनस्पती अंकुरतात, पृथ्वी अन्नदान देते, सूर्य तेजाने प्रज्वलित होतो आणि आपण श्वास घेतो, तोच पालनकर्ता, संगोपनकर्ता. भूतभृत. भावः, भवति इति भावः, जो स्वतः होतो आणि इतर सर्वांमध्ये होतो, तोच जीवनदायी अस्तित्व, ज्याच्याशिवाय कोणतीही वस्तू असत होऊच शकत नाही. भूतात्मा, ज्याच्या प्रखर आत्मतेजाने प्रत्येक जीव प्रकाशित होतो, प्रत्येकाच्या अंतरात्म्यात ज्याचे प्रतिबिंब दिसते, तोच सर्व भूतांतील आत्मा, गटगटांतरी वास करणारा श्रीहरी. भूतभावन, जो प्रत्येक जीवाला केवळ जन्मच देत नाही, तर त्याच्या पोषण, वाढ आणि कल्याणासाठी अखंड कृपा करतो, तोच भूतभावन. स्नेहसिंधू परमेश्वर. हा श्लोक म्हणजे केवळ शब्दरूप अमृत नाही, तो केवळ पठणासाठी नाही, तर आत्मा जागवण्यासाठी आहे. ही नाममाला म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वाची ध्वनिलहरी आहे. पुढच्या भागात आपण श्लोक नंबर 2चा भावार्थ घेऊ. तोपर्यंत श्री विष्णूंच्या चरणी राहूया. हा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.